आपण प्रोबॅबिलिटी बद्दल ह्या टॉपिक बद्दल बघत होतो. याच्या आधीच्या काही लेक्चर्स मध्ये आपण परम्युटेशन बद्दल शिकलो. आज आपल्याला बघायचंय कॉम्बिनेशन बद्दल. कॉम्बिनेशन, राईट. कॉम्बिनेशन म्हणजे काय तर निवड, म्हणजेच सिलेक्शन, राईट. आपण परम्युटेशन म्हणजे मांडणी बघितली होती, प्रत्येक ठिकाणी मांडणी, की पहिल्या जागेवर किती जण बसतील, मग एक सिलेक्ट झालं, मग दुसऱ्या जागी किती जण बसतील, मग तो एक सिलेक्ट झाला, असं करत करत आपण मांडण्या बघितल्या होत्या, बरोबर आहे. आता आपल्याला निवड करायची आहे, राईट. परम्युटेशन मध्ये आहेत तेवढे सगळे आपण इंटरव्ह्यूला बोलवत होतो, राईट. आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी आहे तेवढे सगळे इंटरव्ह्यूला. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन करायचंय. सगळेचे सगळे येणार नाहीयेत, तुम्ही तिथेच बसा, आम्ही तुम्हाला निवडू काय करायचंय ते. ओके, याच्यामध्ये फक्त तुमचे सिलेक्शन्स असणार आहेत, राईट. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मी फारसा काही कधी लक्ष देत नाही त्या फॉर्म्युल्यावर. मला असं वाटतं की तुम्ही पण नाही द्यायला पाहिजे, काही गरज नाही फॉर्म्युल्याने लक्ष द्यायची. बघा, NCR असा काहीतरी आहे, मला तर पाठ पण नाही येतो कारण की कधी गरजच नाही पडली त्या गोष्टीची. Nचं फॅक्टोरियल छेदस्थानामध्ये Rचं फॅक्टोरियल N मायनस R फॅक्टोरियल. आय होपफुली असाच तो असावा फॉर्म्युला, राईट. फॅक्टोरियलचं साइन, राईट, आलं. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, आता बघा, जर का निवड करायची जर का असेल असं सांगायचं झालं तर 7 पैकी 4 जण असं करूयात आपण, राईट. किंवा मग 7 पैकी 4 जण असं मी म्हणालो की मला 7 पैकी 4 जणांची निवड करायची. निवड म्हणल्यानंतर C चा फॉर्म्युला, नाहीतर मग P वाला फॉर्म्युला, म्हणजे परम्युटेशनचा फॉर्म्युला. 7 पैकी 4 जणांची निवड करायची, राईट. म्हणजेच काय झालं इथं, 7चं फॅक्टोरियल छेदस्थानामध्ये R किती आहे, 4चं फॅक्टोरियल, राईट. 7 मायनस 4 किती झाले, 3. इथे 3चं फॅक्टोरियल, हा इथं वाला इथे टाकला आपण, राईट. आता याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही, 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 चं फॅक्टोरियल टाकू शकतो ना मी, कारण की छेदामध्ये आहेच की मला 4चं फॅक्टोरियल दिलेलं. 4चं फॅक्टोरियल गुणिले 3चं फॅक्टोरियल, हे आणि हे कटूनच जाणार आहे, बरोबर आहे. मग उरलं काय, 3चं फॅक्टोरियल, आणि इथे किती उरलेत, 3च जण उरले. 3चं फॅक्टोरियल म्हणजे काय असणार आहे, आता थोडंसं लक्ष द्या. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे प्रोबॅबिलिटीचं सांगितलं होतं की कसं काढायचं, तर ते C वालाच फॉर्म्युला असतो, फक्त तो 2 ठिकाणी वापरला गेलेला असतो. ओके, नो कंडिशन आणि कंडिशनसाठी मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगितलं, तर सेम तसंच आहे. बघा, आता उरलंय काय तुमच्याकडे, 5, आणि खाली किती उरले, 3चं फॅक्टोरियल उरलेलं आहे. 3चं फॅक्टोरियल बघा, 3, 2 आणि 1. खाली जेवढे घरं आपण भरली आहेत, वर तेवढीच घरं उतरत आलेलो आहेत. ओके, दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला असं दिलेलं असेल, हे एवढ्यावरच फोकस करा सध्या. आता 7C4 दिलेलं आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा एक चेक करायचं, ह्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, यांची वजाबाकी करायची. ती आली आहे 3. 3 लहान आहे का 4 लहान आहे, 3 लहान आहे, मग 3 ला घ्या. 3 ला घेऊन काय आलं तुमचं, हेच आलंय, राईट. म्हणजे काय, 7C3 म्हणजेच काय, ह्या C च्या जागी लावायची छेदाची लाईन, थोडंसं खाली घेतो मी याला. 3च्या जागी लावायची तुम्हाला छेदाची लाईन, 3च्या जागी लावायची, C च्या जागी लावायची तुम्हाला छेदस्थानाची लाईन. खाली किती आहे, 3 आहे ना, 3 ला 1 पर्यंत उतरत आणायचे. 3 गुणिले 2 गुणिले 1. 1 लिहायचा, दादा नाही लिहिला नाही तरी फरक नाही पडत, गुणाकार तेवढाच होतो, नाही, तो लिहायचा म्हणजे लिहायचाच, ठीक आहे. च लावलंय मी तिथे, लिहायचा च. ओके, 3, 2 आणि 1 झालं. खाली किती घरं भरली आहेत, 3 घरं भरली आहेत. वरचा अंक तेवढीच घरं उतरत आणायचं, म्हणजे किती, 7, 2 आणि 7, 6 आणि 5. 7, 6 आणि 5. जे मी म्हणालो आणि जे त्यांनी फॉर्म्युल्याने आणले ते एकच आहे की नाही तुम्ही चेक करून घ्या. ओके, फॉर एक्झाम्पल असं जर का असेल दिलेलं तुम्हाला 11C8, राईट. 11C8. मग आता तुम्ही करणार का, हे 11चं फॅक्टोरियल काढा, मग हे 8चं फॅक्टोरियल, मग ह्या दोघांचं काहीतरी 8 वजाचे म्हणजे 4 वगैरे असं काहीतरी, एवढं करणार आहात का तुम्ही. 3चं फॅक्टोरियल, सॉरी 3चंच फॅक्टोरियल येणार इथे, 8चं फॅक्टोरियल, 3चं फॅक्टोरियल, एवढं करत बसणार आहात का तुम्ही, करायची गरज नाही तुम्हाला एवढं सगळं, राईट. काहीच नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, सरळ एक काम करायचं,
पहिले या दोघांची वजाबाकी करून बघायची, जास्त काही वेळ जात नाही. 11 वजा 8 किती येतात? 3 येतात. राईट. मग ह्या 8ला जायचं विसरून आणि ठेवायचं कोणाला? 3ला. वजाबाकी लहान आली की वजाबाकीच ठेवायची, म्हणजे लहान संख्या ठेवायची, जी कोणती लहान असेल ती ठेवायची. ठीक आहे. 3 ठेवलं. सीच्या जागी काय म्हणालो तुम्हाला? छेदस्थानाची लाईन टाकायची आहे. खाली किती? 3 गुणिले 2 गुणिले 1. वर किती? 11 गुणिले 10 गुणिले 9. एवढंच. जर का इथे असं असतं 11C5 असलं असतं, दोघांची वजाबाकी किती येते? 6 येते. 6 लहान आहे की 5 लहान आहे? 5 लहान आहे. मग 6ला द्या सोडून, ठेवा 5च. काय? 5 4 3 2 1. राईट. खाली किती घरं भरले? 1 2 3 4 5. वर तेवढीच घरं भरायची आहेत आपल्याला. राईट. 11 10 9 8 आणि 7. राईट. हा झाला सी वाला फॉर्म्युला. तुम्ही ते फॉर्म्युल्यामध्ये टाकून बघा, तुम्हाला एवढंच भेटणार आहे. काही फरक नाही पडत. ओके. आलं लक्षात? हा झाला सी वाला, सिलेक्शन वाली मेथड झाली ही. ओके. ठीक आहे. याच्यावरचे काही उदाहरणं पण आहेत, ती पण बघून घेऊयात आपण. होपफुली थोडीफार चांगली असायला पाहिजे ती. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण क्वेश्चन कडे बघूयात. क्वेश्चन आहेत का? ओके. बघा, एका गटामध्ये 6 पुरुष 4 महिला खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी 3 पुरुष आणि 2 महिला खेळाडूंना संघामध्ये निवडायचे असल्यास त्यांची निवड किती प्रकारे शक्य आहे? काय सांगितलंय? निवड म्हणजे सिलेक्शन किती प्रकारे शक्य आहे असं त्यांनी विचारलंय आपल्याला. बघा, पुरुष आणि म्हणजे काय? गुणाकार. पुरुष आणि महिला, 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. 3 पुरुष कुठून निघणार आहेत? ह्या 6 पुरुषांमधूनच 3 पुरुष निवडायचे आहेत, म्हणजे 6C3. आणि म्हणून गुणाकार. ह्या 2 महिला खेळाडू कुठल्या मधून काढायच्यात? ह्या 4 महिलांमधून काढायच्यात, म्हणून 4 पैकी 2 निवडायचे आहेत, म्हणून सी मध्ये लावलाय. बरोबर आहे. तुम्हाला काय सांगितलंय? ह्याला काय करायचं? यांचं एकतर सीच्या जागी लावायचं. आता यांचं मध्ये आपण हे काढून टाकू. सीच्या ऐवजी लावली ह्या दोन्ही ठिकाणी आपण छेदावाली लाईन. राईट. फ्रॅक्शन वाली लाईन. खाली यांचा वजाबाकी करून बघा. 6 वजा 3 3च येतात, म्हणजे काय डोकं लावायचीच गरज नाही कुठली. ठीक आहे. 6 5 आणि 4. खाली किती घरं भरली? 3. वर तेवढीच घरं उतरवत आणायची. ओके. इकडं 2 गुणिले 1 म्हणजे 4 गुणिले 3. राईट. 3 दुने 6 गेले आणि ही इथं 2. 4 पंचे 20 आणि 20 सख 120. निवड किती पद्धतीने शक्य आहे त्यांची? 120. काहीच नाही. फॉर्म्युला टाकायचा नाही, काही बघायचं नाही. जेवढं सांगितलंय तेवढं करा, तुमचा आन्सर बरोबर तुम्हाला येईल. ठीक आहे. बघा, त्यांनी आपल्याला काय केलंय? निवडची शक्यता, निवडच सांगितले. ठीक आहे. शक्य आहे असं विचारलंय की निवड शक्य आहे. त्यांनी प्रोबॅबिलिटी विचारली नाही. पूर्ण याच्यामध्ये संभाव्यता हा सुद्धा शब्द त्यांनी विचारलेला नाही. ठीक आहे. पुढे. ओके. होपफुली हा क्वेश्चन मला पुढच्या याच्यामध्ये भेटून जाईल. अरे पॉज कर. बघा, एका पिशवीमध्ये 6 पांढरे आणि 4 लाल चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही 2 चेंडू बाहेर काढले असता त्यांनी पहिल्यांदा विचारलंय आपल्याला की दोन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? दोन्हीही व्हाईट पाहिजे. 2च चेंडू बाहेर काढायचे. राईट. ही झाली काय तुमची नो कंडिशन. एवढ्या सगळ्या पिशवीमधनं 2च चेंडू बाहेर काढायचे. ही झाली नो कंडिशन. पण कंडिशन काय? की 2 व्हाईट पाहिजे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन काय? की आहे तेवढे किती जण असू द्या त्याच्यापैकी 2 बाहेर काढायचे. म्हणजे किती झाले? 6 पांढरे 4 लाल, म्हणजे किती? 10 जण. 10 पैकी किती काढायचे तुला? 2 काढायचे. बरोबर आहे. आता ते दोन्ही चेंडू पांढरे पाहिजे. हे पांढरे कोणामधून निघणार? ह्या 6 मधून पांढरे निघणार आहेत. ते ह्यात लाल मधून निघणार आहेत का? नाही निघत. म्हणून 6 पैकी 2. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय येणार आहे तुझं?
6 गुणिले 5 2 गुणिले 1 पूर्ण 10 गुणिले 9 आणि 2 गुणिले 1 हे 2 गुणिले 1 2 गुणिले 1 कट सांगितले तुम्हाला a छेद b पूर्ण छेदस्थानामध्ये c छेद d ते वर जाऊन d a छेद b गुणिले d छेद c होतं राईट. मग हे तशा पद्धतीने 2 छेद 1 2 छेद 1 कट होऊन गेले राईट. मग आता उरले काय 6 आणि 6 गुणिले 5 म्हणजे किती झाले इथं 2 याला भाग दिला 3 1 छेद 3 ही झाली त्यांची संभाव्यता प्रोबॅबिलिटी 1 छेद 3 बरोबर आहे. आल्या लक्षात तुम्ही काढून बघू शकता. दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी विचारलंय आपल्याला की जर का दोन्ही चेंडू लाल असण्याची दुसऱ्या कंडिशन मध्ये दोन्ही चेंडू काय पाहिजेत रेड पाहिजेत आपल्याला. ओके बघा काय सांगितले प्रोबॅबिलिटी म्हणजे काय कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन काय 10 पैकी 2 काढ राईट. दोन्ही रेड पाहिजे माझ्याकडे रेड अवेलेबल किती आहेत 4 आहेत त्या 4 पैकी 2 निघाले पाहिजे ते बरोबर आहे. माहिती आहे आता तुला काय की हे काटाकाटी करून वगैरे हे 2 आहेत खाली म्हणजे तुला वरचे 2च पाहिजेत 4 गुणिले 3 इथे पण 2 आहेत ते पण कटूनच जाणार आहेत म्हणून काय उरलं तुझं 10 गुणिले 9. हे फास्ट कॅल्क्युलेशन आहे. आता दिलंय म्हणून ते केलंच पाहिजे स्टेप मध्ये मांडलंच पाहिजे नको तुला माहिती आहे ना पुढे जाऊन कट होणार आहे ते मग आताच कट करून टाक ना राईट. ठीक आहे याने याला भाग दिला 3 4 ने भाग दिला 2 5 किती आलं 2 छेद 15 ओके 2 छेद 15 आलेला आहे. त्यांनी असं विचारलंय की दोन्हीही चेंडूपैकी एक चेंडू पांढरा आणि एक चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. तिसऱ्या कंडिशन मध्ये काय विचारलंय सेम गणित आहे सेम गणित आहे गणित काय सेम आहे कुठलं वालं हे 6 पांढरे आणि 4 चेंडू आहेत त्याच्यामध्ये तिसरी कंडिशन काय सांगितली आपल्याला की एक व्हाईट पाहिजे आणि एक रेड पाहिजे बरोबर आहे. 2 पत्ते काढायचे काय कंडिशन अपॉन नो कंडिशन 2 पत्ते काढायचे ते निघणार आहेत 10 मधनं राईट. एक व्हाईट पाहिजे व्हाईट किती तुझ्याकडे 6 पैकी 1 गुणिले 4 रेड पैकी 1 निघणार आहे म्हणजेच काय 6 छेद 1 गुणिले 4 छेद 1 छेदस्थानामध्ये 10 गुणिले 9 कारण की 2 गुणिले 1 खाली जेवढी घरं भरली आहेत तेवढीच घरं वरच्यांची उतरवत आणली राईट. किती झाले इथे 5 म्हणजेच काय 6 गुणिले 4 छेदस्थानामध्ये 5 गुणिले 9 कितीने भाग देणार आहेत आपण 2 आणि इथे 3 म्हणजे किती झाले 8 छेद 15 8 छेद 15 हे प्रोबॅबिलिटी पटापट गणित सोडवता येतात उत्तर आणता येतात. ओके चौथी कंडिशन काय दिली आहे दोन्हीही चेंडू पांढरे किंवा दोन्हीही चेंडू लाल असण्याची संभाव्यता किती. चौथी कंडिशन काय सांगितली आहे दोन्हीही व्हाईट ऑर म्हणल्यानंतर प्लसचं साइन सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये सांगितले और दोन्ही रेड पाहिजेत बरोबर व्हाईट किंवा रेड. कंडिशन अपॉन नो कंडिशन अपॉन नो कंडिशन काय प्रोबॅबिलिटीचं सूत्र आहे ते सूत्र तिकडे काही असो माझं हेच आहे कंडिशन अपॉन नो कंडिशन. ओके खाली किती येणार आहेत आपल्याकडे 10 पैकी 2 काढायचे तुला एक तर ते दोन्हीच्या दोन्ही व्हाईट असतील म्हणजे 6C2 और 4C2 दोन्हीच्या दोन्ही रेड असतील बरोबर आहे. काय येणार आहे आता इथे यांचं जरी करून घेतलं आपण तरी हे छेदातले 2 गुणिले 1 2 गुणिले 1 ते कटच होऊन जातात म्हणजे उरलं का यांच्याकडे 10 गुणिले 9 6 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 3 जे काही येईल ते काय येणार आहे 30 अधिक 12 आणि हे 90 म्हणजे 42 अपॉन 90 किती येणार आहे 21 छेद 45 21 छेद 45 येईल बरोबर आहे. एक मिनिट एवढं तर येत नाही एकवीस छेद अजून 3 ने पण भाग जाईल याला 3 ने पण भाग जाईल 7 आणि 15 3 ने भाग जाईल. ठीक आहे काय आली कंडिशन 7 छेद 15. ओके पुढच्या लेक्चर मध्ये आपण अजून गणित बघूयात. धन्यवाद.